नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री म्हणजे त्रिकोणमिती, जो की खूप सिंपल आहे. ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात. चला तर मग आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधील नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, काय आहे पहा. इफ टॅन थिटा इज इक्वल टू 1, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा. ऑल राईट, टॅन थिटा बरोबर 1 तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे आणि तुम्हाला या गुणोत्तराची किंमत विचारलेली आहे. साइन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटा. ठीक आहे, आता हे कसं करणार पहा. या टॅन थिटावरून तुम्ही फर्स्ट या ज्या त्रिकोणमितीय गुणोत्तरे आहेत त्या त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या किमती काढणार, व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आणि आलेल्या व्हॅल्यूज या ठिकाणी पुट आउट करून फक्त याला सॉल्व करणार. ओके, वी विल गेट अवर ॲन्सर. ठीक आहे, म्हणजे खूप सिंपल, खूप इझी आहे. आता या टॅन थिटावरून या व्हॅल्यूज कशा काढणार. आतापर्यंत आपण क्वेश्चन पाहिले बघा. आपल्याला एक रेशो दिला होता आणि आपण रिमेनिंग रेशो फाइंड आउट केले होते. त्याच प्रकारे या पण ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे, फक्त एक्स्ट्रा आपलं एक काम वाढलेलं आहे. आपल्याला आलेले रेशो या ठिकाणी पुट आउट करायचे आहेत आणि याची परत एकदा व्हॅल्यू काढायची आहे. खूप सिंपल, खूप इझी आहे. ओके, आता टॅन थिटा समोर ठेवून आता या ठिकाणी एकच मेथड यूज करायची. एक तर के मेथडने या सर्व किमती काढा किंवा मग ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज ज्या आहेत आपल्या त्रिकोणमितीय नित्य समानता ज्या आपण 3 स्टडी केल्या त्याच्यापैकी ज्याच्यामध्ये टॅन थिटा आहे ती यूज करून या व्हॅल्यू काढणार. आलेल्या व्हॅल्यू या ठिकाणी ठेवणार आणि या रेशोचा आपण ॲन्सर फाइंड आउट करणार. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी असा क्वेश्चन आहे. पहा, टॅन थिटा इज इक्वल टू 1 हे आपल्याला दिलेलं आहे. आता याच्यावरून त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. एकतर के मेथड यूज करा किंवा ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज यूज करून आपण ते फाइंड आउट करणार. या ठिकाणी मी ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज यूज करतो. काय आहेत आपल्याकडे पहा. फर्स्ट कोणती आहे. फर्स्ट आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. नेक्स्ट 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता या 3 आयडेंटिटीपैकी कोणती आयडेंटिटी आपल्याला यूज करावी लागेल पहा. फर्स्ट 2 मध्ये तर टॅन नाही आहे. लास्टवाली जी आहे 3 नंबरची 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, ही आयडेंटिटी यूज करून आपल्याला सेक सापडेल. या ठिकाणी सेक आहे. सेक नंतर कॉस सापडेल. कॉसची फर्स्टवाली आयडेंटिटी यूज करून साइन सापडेल. साइन नंतर कोसेक सापडेल. ठीक आहे, खूप सिंपल, खूप इझी आहे. फक्त तुम्हाला या 3ही आयडेंटिटी पार्ट पाहिजेत, यूज करता आलं पाहिजे या 3ही नित्य समानतेचा. ठीक आहे, तर पहा टॅन थिटा आपल्याला दिलेला आहे. आता ही 3 नंबरची आयडेंटिटी यूज करून मी या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करतो. ओके, लिहा. वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ओके, ठेवा किमती. 1 प्लस टॅन 1 आहे. ओके, 1 आता स्क्वेअर होईल इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सॉल्व करा. हे 1 प्लस 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. फायनली देअरफॉर हे 1 प्लस 1 2 होईल. 2 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला सेक थिटा पाहिजे. या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा आहे. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. ठीक आहे, लिहा मग. देअरफॉर फायनली देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू 2चं स्क्वेअर रूट निघत नाही आहे, ते अंडर रूट 2 होईल. ठीक आहे, अशा प्रकारे सेक थिटाची व्हॅल्यू आपल्याला सापडलेली आहे. सेकचा इनवर्स कॉस माहिती आहे ना. सेकचा इनवर्स कॉस असतो. लगेच याच्यानंतरच कॉसची व्हॅल्यू काढा. ती काय येईल 1/√2 येईल. याला इनवर्स करायचं, याला उलटं करायचं. ठीक आहे, खालचा नंबर वर, वरचा नंबर खाली म्हणजे इनवर्स. आता याच्या खाली काय नसतं म्हणजे 1 असतं, तो 1 वर घेऊन जायचा. ठीक आहे, लागलीच लिहा. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू 1/√2. ठीक आहे, पहा अशा प्रकारे तुम्हाला 2 तरी व्हॅल्यू सापडल्या, सेक आणि कॉस. आता साइन. ठीक आहे, साइन लिहा. नाव साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता ही फर्स्टवाली आयडेंटिटी, ही फर्स्टवाली. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला कॉस माहिती आहे. ओके, साइन सापडेल आणि आपल्याला त्या ठिकाणी साइन लिहायचं आहे. साइन सापडला की लागलीच कोसेक सापडेल, कारण साइनचा इनवर्स कोसेक असतो. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. लिहा मग. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस म्हणजे काय आता 1/√2 1/√2 याचा स्क्वेअर
इज इक्वल टू 1. ठीक आहे, सॉल्व करा व्यवस्थित. साईन स्क्वेअर थिटा प्लस हे पहा याचा स्क्वेअर करा, 1चा स्क्वेअर 1 आणि अंडर रूट 2चा स्क्वेअर 2 होईल इज इक्वल टू 1. या फायनली देअरफोर साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे 1 ॲज इट इज आणि हा जो रेशो आहे त्या साईडला गेल्यावर तो जाईल मायनसमध्ये 1/2. सॉल्व करा हे व्यवस्थित. हे पहा 2 - 1 डिवायडेड बाय हे 2. ठीक आहे, फायनली देअरफोर साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/2. ठीक आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी साईन थिटा पाहिजे, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. ठीक आहे, फायनली काय देअरफोर साईन थिटा इज इक्वल टू 1चा स्क्वेअर रूट असतो 1 आणि 2चं निघत नाही, ते अंडर रूट 2 असेल. ठीक आहे, तर पहा साईन सापडला, लागलीच कोसेक, कारण याचा इनवर्स कोसेक आहे. वरचा नंबर खाली, खालचा नंबर वर. ठीक आहे, देअरफोर कोसेक थिटा इज इक्वल टू हे येईल अंडर रूट 2. पहा ओके, खूप सिंपल, खूप इझी आहे. फक्त तुम्हाला या तीनही आयडेंटिटी माहिती पाहिजे, त्याचा यूज प्रॉपरली करता पाहिजे. प्रॅक्टिस करताल तर या सर्व गोष्टी समजून जातील. ओके, ज्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती पाहिजे होत्या त्या 4ही व्हॅल्यूज आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेल्या आहेत. ठीक आहे, आता या आलेल्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी ठेवा आणि आता आपल्याला या पूर्ण रेशोची किंमत विचारलेली आहे. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ दीज रेशो. ठीक आहे, या व्हॅल्यूज त्या ठिकाणी पुट आउट करा आणि व्यवस्थित ते सॉल्व करायचं आपल्याला. ठीक आहे, लिहा. नाउ आता साइन थिटा प्लस कॉस थिटा डिवाइडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा या आलेल्या व्हॅल्यूज या ठिकाणी व्यवस्थित ठेवली. ठीक आहे, लिहा मग काय असेल. साइन थिटा किती आहे या ठिकाणी, साइन थिटा 1/√2 व्यवस्थित 1/√2 प्लस कॉस थिटा देखील 1/√2 आहे प्लस हे 1/√2 टोटल डिवाइडेड बाय सेक थिटा कोसेक थिटा. ठीक आहे, सेक थिटा अंडर√2 कोसेक थिटा देखील अंडर√2 आहे. ठीक आहे, हे वर्गमुळात 2 प्लस हे वर्गमुळात 2. आता हे सॉल्व करा व्यवस्थित. ओके, हे सॉल्व करा, आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, पहा आता फर्स्ट मी काय करतो, हे जे वरचे 2 रेशो आहेत ना यांना सॉल्व करतो. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे छेद समान आहे. आपण डायरेक्ट वरच्याची बेरीज करू. 1 + 1 काय होईल मग पहा इज इक्वल टू हे पहा 1 + 1 टोटल डिवाइडेड बाय हे अंडर√2 आणि हे टोटल डिवाइडेड बाय अंडर√2. ठीक आहे, प्लस अंडर√2 हे अंडर√2 प्लस हे अंडर√2. ठीक आहे, सॉल्व करा. काय होईल पहा, हे पहा 1 + 1 2 होईल, 2 डिवाइडेड बाय हे अंडर√2. ठीक आहे, आणि टोटल डिवाइडेड बाय हे पहा आता हे √2 प्लस √2 म्हणजे 2√2 होईल, 2√2. ठीक आहे, फायनली आता पहा इज इक्वल टू हे 2√2 आणि हे काय करतो मी इन्व्हर्स करतो, हे इंटू होईल 1/2 हे √2. ठीक आहे, हे समजलं पाहिजे, याच्यावर ही स्टेप समजली पाहिजे. हे मी इन्व्हर्स केलं कारण हे डिवाइडमध्ये आहे, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, या ठिकाणी पहा हे 2 गेट कॅन्सल, काय उरलं मग, काय उरले पहा 1/√2 इंटू √2, √2 इंटू √2. ठीक आहे, √2 इंटू √2 म्हणजे √4 आणि √4चं स्क्वेअर रूट 2 असतं. ठीक आहे, म्हणजे √2 इंटू √2 म्हणजे 2 उत्तर येईल. म्हणजे फायनली हा जो रेशो होता हा पूर्ण रेशो याचं उत्तर काय येईल 1/2. ठीक आहे, इज इक्वल टू हे 1/2 हे उत्तर असेल. ठीक आहे, पहा खूप सिंपल, खूप इझी आहे. फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन ठेवून हे तुम्हाला प्रॉपरली सॉल्व करायचं आहे. आलेल्या या व्हॅल्यूज प्रॉपरली या ठिकाणी फिलअप करून जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्याचा यूज करून हे आन्सर तुम्हाला या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. आणि हे सर्व बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहेत, प्रॅक्टिस परत करा. ठीक आहे, हे समजून जाईल. शेवटी उत्तर लिहा. या ठिकाणी पहा लिहितो मी साइन थिटा देअरफोर साइन थिटा प्लस कॉस थिटा टोटल डिवाइडेड बाय सेक थिटा प्लस कोसेक थिटा इज इक्वल टू याचं उत्तर किती आलं आहे 1/2. ठीक आहे, अशा प्रकारे खूप इझिली तुम्ही या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करू शकता. आणि या टाईपचा देखील क्वेश्चन एक्झामला विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या टॉपिकमधला प्रत्येक पॉईंट प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तरच तुम्ही या टाईपचे क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकता. आणि हा टॉपिक मी तुम्हाला
सारखं म्हणत आहे, खूप सिम्पल, खूप इझी आणि खूप मजेशीर आहे. फक्त त्याची प्रॅक्टिस करत चला, तुम्हाला खूप इंटरेस्ट येईल. ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण फॉर्म्युले रिमेंबर होतील, पाठ होतील, समजतील, त्यावेळेस हा टॉपिक तुम्हाला खूप छान वाटेल. ठीक आहे. तर आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. लिहून घ्या एकदा, स्वतः तुम्ही सॉल्व करा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. चला तर मग आता आपण आपल्या प्रॅक्टिस सेटमधील नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. क्वेश्चन नंबर 6. तुम्ही जर पाहिलं तर क्वेश्चन नंबर 6मध्ये 12 सब क्वेश्चन आहेत, 12 क्वेश्चन आहेत. प्रश्न क्रमांक 6 जर तुम्ही पाहिला आपल्या प्रॅक्टिस सेटमधील, तर त्याच्यामध्ये परत आणखीन 12 क्वेश्चन आहेत आणि सर्व क्वेश्चन हे प्रूव्ह दॅट सिद्ध करावर डिपेंड आहेत, आधारित आहेत. आता या टाईपचा जो क्वेश्चन असतो प्रूव्ह दॅट किंवा सिद्ध करा या ट्रिग्नोमेट्रीमधला, या टाईपचा क्वेश्चन हा तुम्हाला एक्झामला नक्कीच विचारला जातो, किमान 1 किंवा 2 तरी क्वेश्चन. त्याच्यामुळे तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन सॉल्व करता आले पाहिजेत. आणि या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करण्यासाठी ट्रिग्नोमेट्रीमधले सर्व म्हणतो मी, सर्व बेसिक कॉन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिकल रेशोज जे आपण स्टडी केले ते तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजेत. नंतर जे इनवर्स असतात, कोण कोणाच्या इनवर्स आहे ते देखील तुम्हाला प्रॉपरली माहिती पाहिजे. इनवर्सचा गुणाकार 1 असतो हे आपण पाहिलेलं आहे, हे देखील तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर साइन बाय कॉस इज इक्वल टू टॅन असतो, कॉस बाय साइन इज इक्वल टू कॉट असतो. ठीक आहे. हे सर्व बेसिक कॉन्सेप्ट आपण स्टडी केलेले आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि लास्ट ज्या आपण ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज पाहिल्या, 3ही ट्रिग्नोमेट्रिकल आयडेंटिटीज तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याचा प्रॉपरली यूज करता आला पाहिजे. या सर्व गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील, सर्व गोष्टी, सर्व बेसिक कॉन्सेप्ट मी तुम्हाला व्यवस्थित आणि छान प्रकारे शिकवलेले आहेत. ठीक आहे. पाठीमागचे व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच समजतील. ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिले नाहीत ते व्हिडिओ पहा, ते कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या, तरच तुम्हाला हा प्रूव्ह दॅटचा जो क्वेश्चन आहे ट्रिग्नोमेट्रीमधील जर एक्झामला आला तर तो तुम्ही इझिली सॉल्व करणार. ठीक आहे. खूप सिम्पल, खूप इझी असतो. फक्त अट अशी आहे की बेसिक कॉन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे. नाही तर मग काही विद्यार्थी गडबड करतात, गोंधळून जातात की या टाईपचा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे, काय करायचं आहे. अवघड काही नसतं. ठीक आहे. आता तर तुम्ही या ठिकाणी पाहालच की सर्व क्वेश्चन मी तर तुम्हाला सॉल्व करून देणार आहे. ते कशा प्रकारे सॉल्व होत आहेत तुम्हाला आयडिया येईल की खरंच आपल्याला पाठीमागचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. तर आय होप तुम्ही पाठीमागचे पूर्ण व्हिडिओज पाहिले असतील आणि बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले असतील. आणि आत्तापर्यंत जे आपण याच्यामधले प्रॉब्लेम सॉल्व केले आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये, ते देखील आपल्या बेसिक कॉन्सेप्टवरच डिपेंड होते. ठीक आहे. तर हाही क्वेश्चन जो आहे हा 6 नंबरचा प्रूव्ह दॅट किंवा सिद्ध करा, त्याच्यामधील जे 12 क्वेश्चन आहेत सर्व सिम्पल इझी आहेत. ठीक आहे. आता आपण ते 1 बाय 1 सॉल्व करू. या टाईपचा जो क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट किंवा सिद्ध करा. ठीक आहे. एक कोणती तरी बाजू घेऊन, 2 बाजू आहेत, एक आहे या ठिकाणी उजवी बाजू, एक आहे डावी बाजू. डावी बाजू घेऊन तुम्ही उजवी बाजू सिद्ध करणार किंवा उजवी बाजू घेऊन तुम्ही डावी बाजू सिद्ध करणार, किंवा कधी कधी दोन्ही ज्या साईड आहेत दोन्ही बाजू सोबत घेऊन एकमेकांना त्या समान दाखवणार. या 3 आपल्याकडे मेथड आहेत. पैकी जे फर्स्टवाले आहे ते आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. ठीक आहे. तुम्ही कसंही करू शकता, तुमचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी LHS डावी बाजू घेऊन आपण उजवी बाजू प्रत्येक वेळेस सिद्ध करणार आहोत, किंवा जसे क्वेश्चन चेंज होतील तसं त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगत चालेल. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन काय पाहता, साइन स्क्वेअर थिटा बाय कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. हे तुम्हाला एकमेकांना समान आहेत, एकमेकांना इक्वल आहेत हे दाखवायचं आहे, हे प्रूव्ह करायचं आहे. ओके. आता ही साईड घेऊन आपण सेक थिटाच्या इक्वल दाखवणार आहोत. म्हणजे ही साईड घेऊन LHS घेऊन आपण LHSच सेक थिटा आहे हे सिद्ध करणार आहोत. आणि ऑलरेडी जी उजवी बाजू आहे, राईट हँड साईड आहे, ती तर ऑलरेडी सेक थिटा आहे, याला आपण टच नाही करणार. ठीक आहे. ही साईड घ्यायची आहे आणि ही साईड आपल्याला सिद्ध करायची आहे. ठीक आहे. तर पहा LHS. ओके. मराठीवाले विद्यार्थी काय लिहितील, डावी बाजू. लिहा मग साइन स्क्वेअर थिटा बाय कॉस थिटा प्लस कॉस थिटा. ओके. ठीक आहे. आणि आता आपल्याला ही LHS डावी बाजू सेक थिटाच्या इक्वल दाखवायची आहे. पहा आता इथे काय करता येईल. आता व्हेरी फर्स्ट मी काय करतो पहा, हा जो रेशो आहे किंवा हे जे एक्सप्रेशन आहे याचं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. कारण आपल्याकडे जर पाहिलं तर साइन स्क्वेअर बाय कॉस असा तरी सध्या फॉर्म्युला नाही आहे, साइन बाय कॉस टॅन आहे. ठीक आहे. मी काय करतो, हे क्रॉस करतो. पहा काय होईल मग, इथे काय नसतं म्हणजे 1 असतं. 1 इंटू साइन स्क्वेअर थिटा, हे काय होईल पहा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा.
कॉस स्क्वेअर थिटा टोटल डिवाइडेड बाय कॉस थिटा, कॉस थिटा. ओके, पहा आता हे कसं इझिली प्रूव्ह होऊन जातं. पहा आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे तुम्ही कुठे पाहिलं आहे का? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा ही आपली आहे आयडेंटिटी. आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. म्हणून मी तुम्हाला म्हणलं देखील होतं की बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, तुम्हाला आयडेंटिटी माहीत पाहिजे. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याच्या ठिकाणी मी आता 1 ठेवणार आहे, कारण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. ज्या ठिकाणी आता साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा आहे त्या ठिकाणी मी 1 ठेवणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा पहा हे एक्सप्रेशन साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा या ठिकाणी मी काय ठेवलं होता, या ठिकाणी पहा 1 डिवाइडेड बाय कॉस थिटा, कॉस थिटा. या ठिकाणी रिझन लिहा. याचं रिझन काय येईल? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असतं. म्हणून हे आपण 1 कुठून आणलं तरी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे. ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आणि आता हे पहा 1 बाय कॉस म्हणजे काय? हे इनवर्स आहे. 1 बाय कॉस म्हणजे सेक किंवा 1 बाय सेक म्हणजे कॉस. आणि फायनली काय येईल मग 1 बाय कॉस म्हणजे काय? हे येईल सेक थिटा. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, हे सिद्ध करायचं होतं. पहा सेक थिटा, आणि आपण ही डावी बाजू घेऊन LHS साईड घेऊन सेक थिटा प्रूव्ह केलेला आहे, जे की हे राईट हँड साईडला देखील सेक थिटा आहे. ठीक आहे, सॉरी या ठिकाणी उत्तर लिहायचं किंवा याचं रिझन लिहा. 1 बाय कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट? हे येईल सेक थिटा. हे इनवर्स आहे. आणि फायनली लिहा मग हे RHS. ठीक आहे, बरोबर उजवी बाजू. ठीक आहे, तर पहा किती सिंपल, किती इझी आहे. आपण 2 बेसिक कॉन्सेप्ट यूज केले. एक होती आपली आयडेंटिटी आणि हे इनवर्स. ठीक आहे, या 2 बेसिक कॉन्सेप्टचा यूज करून आपण हे जे प्रूव्ह दॅट आहे, हे जे सिद्धता आहे ते आपण या ठिकाणी सिद्ध केलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या टाईपचे इक्वेशन इझिली सॉल्व करू शकता. ओके, आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजला असेल. एकदा स्वतः तुम्ही करा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. चला तर मग आता आपण क्वेश्चन नंबर 6 मधील नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करूयात. ठीक आहे, तो देखील प्रूव्ह दॅट आहे, सिद्ध करा आहे. काय आहे? कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. काय करायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्याला ही साईड घेऊन 1 सिद्ध करायचं आहे. म्हणजे ही बाजू जी आहे ही देखील 1 आहे. या साईडची किंमत, या LHSची किंमत देखील 1 आहे, हे सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, कसं सिद्ध करणार? जे काही बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, आणि ते यूज पण तुम्हाला करता आले पाहिजेत. खूप सिंपल, खूप इझी आहे. पहा LHS लेफ्ट हँड साईड. ठीक आहे, डावी बाजू असं लिहा मराठीवाली. काय आहे? कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, आता हे आपल्याला 1च्या बरोबर आहे असं दाखवायचं आहे. चला, इज इक्वल टू व्हॉट? कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज. आता हे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा तुम्ही कुठं पाहिले का? असं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ही आहे आपली आयडेंटिटी. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, मी तुम्हाला सारखं म्हणत आहे, तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा असतं, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी आता सेक स्क्वेअर थिटा तुम्ही लिहू शकता. ओके, पहा इंटू हे काय? सेक स्क्वेअर थिटा. याचं रिझन लिहा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, नेक्स्ट पहा मग हे काय होईल मग? कॉस स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, दोन्हींचा स्क्वेअर आहे, याला एकाच ब्रॅकेटमध्ये लिहा. काय होईल मग पहा? कॉस थिटा इंटू सेक थिटा होल स्क्वेअर. आता कॉस आणि सेक एकमेकांच्या इनवर्स आहेत, आणि एकमेकांचा इनवर्स आणि त्यांचा गुणाकार असेल तर त्याचं उत्तर 1 येतं. आपल्याला माहिती आहे, आपण पाहिले एकमेकांचे इनवर्स जे असतात त्यांचा गुणाकार नेहमी 1 असतो. साइन इंटू कोसेक 1, कॉस इंटू सेक 1, टॅन इंटू कॉट 1. या ठिकाणी कॉस इंटू सेक आहे आणि एकमेकांचे इनवर्स आहेत. ठीक आहे, म्हणजे याचा देखील गुणाकार 1 येईल. 1चा स्क्वेअर 1 असतो. ठीक आहे, इज इक्वल टू हे काय होईल पहा? हे होईल 1 आणि हा स्क्वेअर. याचं रिझन लिहा.
कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू हे 1 असतं. ठीक आहे, 1चा स्क्वेअर किती येतो 1. पहा हे 1 आणि हे पण 1. ओके, आपण LHS साईड घेऊन 1 प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. इज इक्वल टू RHS, इज इक्वल टू RHS. पहा खूप सिम्पल, खूप इझी आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. बेसिक कॉन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. ते यूज पण तुम्हाला प्रॉपरली करता आले पाहिजेत. प्रॅक्टिस करताल तर हे सर्व प्रॉब्लेम, या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला समजतील. ठीक आहे, खूप सिम्पल, खूप इझी असतात. या टॉपिकमधले सर्व जे मार्क्स आहेत फुकटचे मार्क आहेत. तुम्हाला या टॉपिकमधले सर्व मार्क्स मिळून जातील. प्रॅक्टिस करावं लागेल, प्रॉपरली हे समजून घ्यावं लागेल. सर्व काही जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत मी तुम्हाला सर्व शिकवलेले आहेत. परत प्रॅक्टिस करा, व्हिडिओ परत बघा. नक्कीच हे सर्व कॉन्सेप्ट तुमच्या लवकरच लक्षात येतील. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा देखील क्वेश्चन समजला असेल. लिहून घ्या, स्वतः तुम्ही करा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूयात.